अरे म्हणलं साहेब मा नाव काय मला करायला काय लावून राहिलं तुम्ही? तर म्हणजे मी म्हणलं तुम्ही पत्रिका काढा तुमची आणि मा नाव वाचा, तुम्हाला काही विशेषता दिसते का? तर मग त्याने ते पत्रिका काढली, मा नाव वाचलं, डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग. याला काही विशेषता आता म्हणजे दुनिया भरायची. आमचं नाव असते म्हणजे रमेश रामराव राऊत. रमेश त्याचं नाव, रामराव त्याच्या बापाचं नाव, राऊत त्याचं आडनाव. हे तुम्ही तुमच्या नावात तुमच्या मावशाचं नाव टाकलं काय? मी म्हणलं साहेब याच्यात माझ्या बापाचं नाही आलं अजून. हे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग हे माझ्या एकट्याचं नाव आहे आणि माझ्या बापाचं नाव आहे अब्दुल रज्जाक बेग मिर्झा. या दोन्ही नावाचा जांगडमुत्ता केला तर नाव तयार होते डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा. हे एवढं लांबलचक नाव आहे तुम्हाला सांगतो. मी कवितेखाली एखाद्या पेपरात किंवा एखाद्या मासिकात कविता पाठवत होतो. कविता लिहिणं झाल्यावर खाली नाव लिहिताना कवी डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग अब्दुल रज्जाक बेग मिर्झा असं नाव लिहित होतो. एका पेपरवाल्यानं कमाल केली, समोरच्या पानावर कविता छापली आणि खाली टीप लिहिली, कवीच्या नावाची पुरवणी मागे जोडली आहे. मग मी डॉक्टर सोरोने साहेब बापाचं नाव कापलं आणि मग एकट्याचं नाव लिहिलं डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग. ते जैन साहेब म्हणे तुमचा बाप कोण आहे कसा आहे तुम्ही ठरवा म्हणे, पण कार्यक्रम महावीर जयंती निमित्त आहे त्याच्यामुळे शाकाहाराबद्दल बोला. मला पहा मी काही पुढारी नाही, मला भाषण देता येत नाही, मी एक कविता लिहून देतो म्हणलं ठोकून. मग मी तिथं उभ्या उभ्या शब्द जोडजाड तोडताळ मोडबाळ खोडखाड घोडवाड सोडसाड फोडफाड केले. एक कविता लिहिली, त्यांना ऐकवली, त्यांना ती आवडली. तुम्हाला आवडते का पहा बरं. एक वाघ, वाघ तर समजते ना सर, मराठीत ज्याला आपण टायगर म्हणतो. हो हा गोंधळ आहे बरं शब्दाचा, भाषेचा गोंधळ आहे. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. दोन वाघ आपसात बोलून राहिले आणि मी त्याचं म्हणणं ऐकून राहिलो. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. आजकाल माणसात राहिली नाही चव, रसायनाचं खाऊ खाऊ झाला बेचव. सल्फेटचं खाते, केमिकलचं पेते, रक्ताले त्याच्या कसा घुरट वास येते. किती खा लेकाले भागत नाही भूक, जीव मय मयते वाटते धाक धूक. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, परवा एका वाघानं माणूस फस्त केला. तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. म्हणजे माणूस किती जरी झाला, परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. अशा जैरी माणसाची शिकार कोण करते. आणि वाघ असलो तरी गवत खायले पुरते आणि वाघ असलो तरी गवत खायले. मग काय जैन साहेब खुश झाले का बा हा माणूस आपल्या प्रवृत्तीच्या विरुद्ध बोलून राहिला, आपल्याला पाहिजे तसं बोलून राहिला. मग त्यांनी म्हणजे 2-4दा घोषलं तिकडे घेऊन, म्हणजे कार्यक्रमासाठी बोलावलं. बोलण्याचा अर्थ कार्यक्रमासाठी बोलावलं. हे मराठी भाषाच तशी, त्याला काही इलाज नाही. मी सर मल्टीस्टार फॅमिलीतला माणूस आहे. माझ्या घरचा पूर्ण सिनेमा पाहायचा असला तर 70 mm चा पडदा पाहिजे शोले सिनेमाचा. मी माझ्या फॅमिलीवर एक कविता लिहिली तर तुम्ही ईर्षाद म्हटलं तर सांगतो. दम आहे बेटा पोरा. तर पहा माझ्या फॅमिलीवर केलेली कविता. 7 आहे भाऊ मले, 9 आहे बहिणी. अरे पण आताच तुम्ही होणारे बापरे कराल तर अजून तर सुरुवातच आहे. म्हणजे अजून तर आपण धुऱ्यावरच उभे वावरात नाही गेलो. 7 आहे हे देवाची शपथ, तुमची सगळ्याची शपथ. हे जे पहिलं कडवं आहे याच्यात तर 100% खरं आहे. 7 आहे भाऊ मले, 9 आहे बहिणी. नशिबान हाव हाय 3-3 वहिनी. तरी बरं 4 भाऊ लहानपणीच मेले, हे मात्र याच्यात मी ऍड नाही केले. 2 हाय आई कराले देख रेख, पण नशीब आळवं बापस होता एक. ही माझी फॅमिली हिस्ट्री आहे म्हणलं तर हे माझं दुःख आहे. मग आता आम्ही बहीण भाऊ किती, 7 आणि 9 16 आणि 4 जे लहानपणी मेले हे जर मिळवले याच्यात
बँकेत झाले 20, म्हणजे खंडीवर बहीण भावातला माणूस आम्ही. आता तुम्ही सांगा, एवढा सारा गह्याटा एका पासबुकानं शक्य आहे का? नाही. तर मला 2 आई आणि योग असा का दोन्ही आईचं नाव सायरा, माझ्या आईचं नावही सायरा आणि माझ्या सावत्र आईचंही नाव सायरा. म्हणजे माझ्या बापापाशी 2 पासबुक, एक स्टेट बँकेचं, एक युनियन बँकेचं. केव्हा याच्यात पैसे टाकायचे, केव्हा त्याच्यात पैसे टाकायचे. माणसाला खरं बोलू. तर माझ्या दोन्ही आईचं नाव सायरा. तुम्हाला सांगतो, आईचं नाव जरी सायरा असलं तर माझ्या बापाचं नाव दिलीप कुमार नाही. माझ्या बापाचं नाव अब्दुल रज्जाक बेग मिर्झा. दिलीप कुमार माझ्या बापाची बराबरी मरेपर्यंत करू शकला नाही. तो बिचारा, म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे, तो बिचारा बाप नाही बनू शकला. माझ्या बापानं खंडीवर पैदा करून सांगला. त्याच्या पुढचं कळू. आता हे थोडस असत्य आहे पण सांगतो. 25 वर्षा आधीच मी जन्म घेणार होतो. 25 वर्षा आधीच मी जन्म घेणार होतो. आजीच्याच पोटात मी पैदा होणार होतो. ब्रह्मदेवानं अर्ज मंजूर केला होता. विष्णूनबी देखरेखीचा शब्द दिला होता. शंकरानं 12 मातर उरफाटा करून दिला आणि मनातच बहीण महा आजा मरून गेला. जे महा आजा नसता मेला तर मी माझ्या आजीच्या पोटात पैदा झालो असतो, मी महा काका राहिलो असतो. शेवटचं कडू. आज जरी कवितेले किंमत नाही माह्या, आज जरी कवितेले किंमत नाही माह्या, लोक मले समजते फुटाने न लाह्या. उद्या पहा माह्यासाठी पुष्प किमान येईन, तुकारामा सारखा मले स्वर्गामध्ये नेईन. माहे विरोधक तवा थंडे होऊन जातील, लोक माहे गीत मग भजनामध्ये गातील. म्हणा लागेल झक मारून संत मिर्झा मले, आणि किती मोठा माणूस आहे माहित नाही तुम्ही. नंतरचे 2 कडवे कल्पना विलास आहे का माझ्यासाठी पुष्प किमान येईल बा. आपण काय तुकाराम महाराज थोडीच आहे. तर ही असते कविता. मी ज्या पद्धतीने लिहितो त्या पद्धतीने. आम्ही 16 बहीण भाऊ वयात आलो. माझ्या बापानं उभ्या जन्मात 17 लग्न केले. 15 आमचे 2 त्याचे. जसंच महा आजा मेला आणि माझ्या बापाच्या हाती कारभार आला, यानं पहिले स्वतःच 1 लग्न केलं, 2 वर्षात दुसरं लग्न केलं आणि मला तगाडावर ठेवलं 30 वर्ष वयाचं होईपर्यंत. जेव्हा माझ्या बापाने धमक्या दिल्या का काही होऊ शकते, तर मग मला लग्न झालं. घरातल्या घरात धमक्या द्यावं लागते का? तर आम्ही 16 बहीण भाऊ, त्यातली माझी एक बहीण मेली. 15 जण आम्ही वयात आलो. आम्ही 16-17 बहीण भाऊ असे अंगणात खेळत असलो आणि तिथं का महल्लेसर साहेबांसारखा एखादा पाहुणा आला तर तो असा अंगणात पाहे आणि त्याला वाटते आपण चुकीच्या ठिकाणी आलो. बालवाडी होय, इथं अंगणवाडी होय, इथं नर्सरी होय. तो बिचारा वापस चालला. बरं, मी सगळ्या बहीण भावात पहिल्या नंबरचा सर, पहिल्या नंबरचा हुशार होतो मी. 1 डाव पाहिलं तर पाठ आणि 1 डाव वाचलं तर मुखपाठ. मग मला तुम्ही झोपेतून उठवा अर्ध्या रात्री विचारा 2 + 2 किती, तर मी 4च सांगा. आताही मला तुम्ही अर्धा तास झोपू द्या आणि झोपेतून उठून विचारा 2 + 2 किती, अजूनही मी 4च सांगा. म्हणजे एक पाठी होतो ना आपण. मॅट्रिक पर्यंत मी पहिल्या नंबरचा विद्यार्थी, पण मला 8व्या वर्गापासून एक कविता डसली आणि अशी बोकांडी बसली का अजून नाही उतरली, तुम्हाला सांगतो. आणि मॅट्रिकची परीक्षा येईपर्यंत वातावरण इतकं खराब झालं का गणिताचा पेपर फुटला नसता तर माझा जीव काही सुटला नसता. मास कॉपी झाली, साऱ्या सेंटरवर कॉपी. आणि मग आम्ही गणितात कशी 46-47 मार्क पास झालो. केमिस्ट्रीमध्ये मला 80 मार्क होते आणि गणितात 46 मार्क होते. आणि मग बरं, मला मार्क भेटले 59%. 500 मार्काचा पूर्ण गह्याटा होता मराठी म्हणजे मॅट्रिकचा. तर मला 295 मार्क होते, 59%. आणि मी माझ्या वर्गात हायेस्ट होतो. म्हणजे मी फर्स्ट क्लास मध्ये आलो नाही, कोणाच्या बापाला येऊ दिलं नाही. आणि एवढे मार्क माझ्या वडिलांना जेव्हा पाहिले तर त्याला वाटे आपल्या पोटात तर बाबासाहेबच पैदा झाले. बरं, ते एकदम खोटं नव्हतं सर, काही प्रमाणात खरं होतं. बाबासाहेबांचं निर्माण झालं 1956
आणि माझा जन्म झाला 1957ले. आता 7-8 महिने वेटिंग कुठं नाही चालत. साधं तुमच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज करायचा असला तर सांगण्यात येते की 2 दिवस थांबा, 4 दिवस थांबाच लागते. मग आमची उच्च शिक्षणासाठी रवानगी झाली अमरावतीच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आणि आम्ही त्या हॉस्टेलमध्ये राहू. आता आमची इंग्रजी मी पहिलेच म्हणलं चिखलातली. 1972 सालची गोष्ट. इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकवाले होते देशपांडे सर. एकदम चांगलं शिक